आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल राहुल आणि त्याच्या सोबतीनं विदेश नॉन स्ट्रायकिंगला सज्ज असेल. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सीमारेषेलगत तैनात केलेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मध्ये मिड विकेटला आणि एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड आणि त्याचबरोबर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. हे आज नक्कीच दुसऱ्या षटकापासून आपण जुना चेंडू देणार. जर चेंडू हरवला, खराब झाला तर नक्कीच दुसऱ्या षटकानंतर आपण जुना चेंडू देणार आहोत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि एक बीमर साठी फक्त एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी असेल. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मात्र येतोय डॉट. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं हे पहिलं मांडणारी षटक. ऐतिहासिक क्रीडांगण, पंचक्रोशीचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी एक वेगळी मजा असते. कारण की लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने उत्कृष्ट अशी खेळपट्टी. आणि काल बोलबाला राहिला होता सुमित कुमार अँड कंपनी केवणी देवे या संघाने कालचा दिवस गाजवला. आज कुठला संघ नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल पाहावं लागेल. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू नाहीये आणि इथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये टीम बादशाह 11 पिंपळकर या संघाचा. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला आयोजकांनी दिला गेला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करावे लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ही महत्वाची सूचना असेल. या स्पर्धेचा हा महत्वाकांक्षी नियम आहे आणि नक्कीच सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. तंतोतंत असं नियम देखील आहेत. हो, फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील वाईडिश लॉंग ऑनला. एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतायत आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आहे आणि चेंडू सीमारेषे पार जातोय. नशिबाचा येतोय हा दमदार चौकार. थँक्यू डेझी. सुरुवात दमदार होती. चौकार येतोय. ओ, इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू होता. त्याला इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलाय. डीप पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर. स्क्वेअर कटचा हा नजाकत भरा स्ट्रोक, दमदार स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमालीचं या ठिकाणी मात्र ही स्पर्धा आहे आणि जानको आईचं गुणगान गाणार हे संगीत आपण ऐकतोय. सकाळचं सत्र आणि कारगार वारा आणि नक्कीच या ठिकाणी मात्र या वाऱ्यामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक ओ हो, इथे मात्र सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला इथे चेंडूला गॅदर केला आणि पहिला झटका लागत असताना मधाच्या आतमध्ये टीम बादशाह 11 पिंपळकर या संघाला फलंदाज विदेश पाटील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रो मिळत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम जय भोलेनाथ सरवली पाडा या संघाला. कारण की बॅक टू बॅक 2 चौकार आले होते फलंदाज विदेश पाटीलच्या पाठ मधून. त्याच्यानंतर मात्र इथे बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि त्याच्यानंतर यशस्वीरित्या फलंदाजाला बाद केलं गोलंदाज प्रशांतनं. आणि आता मात्र न्यू बॅटर मधाच्या आतमध्ये इलॅट नंबर 3 वरती जयेश जोशीला आपण पाहतोय. अंतिम चेंडू षटकातील धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती आपण कॉन्स्टंट पाहतोय.
पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात दोन्ही संघाच्या वतीनं पाहायला मिळली आहे. हो इथे मात्र खोलवरती चेंडू आदलला अपील लाहोड अपील झाली आहे परंतु पंच सहमत नाहीये. बॅटची कडा लागली असं देखील सांगतायत आणि यस पंचांचा निर्णय अंतिम असेल. आवाज आला होता आणि त्या अनुषंगाने पंच सहमत नाही. बॅटची कडा होती त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या षटकाचा डाव समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन दी बोर्ड. पंच अजूनही नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. कॅच इथे पकडली की नाही याच्यासाठी नक्कीच या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्या अनुषंगाने इथे मात्र आमचे पंच देखील दक्ष पद्धतीने कामगिरी करत आहेत. निर्णय तर त्यांनी पोहोचवलाय परंतु चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा उपयोग इथे मात्र केला जाईल. योग्य तो निर्णय लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दिनेश सर आहेत आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि लगेचच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज असेल बाद. बॅटकट होती त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच पंचांनी देखील तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. जयेश जोशी बाद होत आहेत. खर तर अंतिम चेंडूवरती इथे मात्र विकेट येतोय. नवीन बॅट्समन आता मात्र मधाच्या आतमध्ये लगेचच दाखल होतोय. जयेश जोशी शून्यावरती बाद झाले. पंचाने देखील टीपी अंपायरची मदत घेतली आणि योग्य तो निर्णय लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचला. टेक्नॉलॉजी आहे त्या अनुषंगाने इथे मात्र मदत घेतली जाते. चिठ्ठीसे आमच्या सोबत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in दूध का दूध पाणी का पाणी. सिकोमीटरची नक्कीच चर्चा झाली आहे फाउंडर तेजस भोईर यांच्याशी. लवकरच ते सिकोमीटर देखील आणतील म्हणजेच कॉट बिहाइंडची लगेच टेक्नॉलॉजी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. कारण की सध्याच्या घडीला कमी कालामध्ये नक्कीच पुढे जाणारं जर कुठलं चॅनल असेल तर ते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in.
आणि जर आपण नवीन असाल या चॅनेलवरती तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. डब्यात वाशा दिशेने इथे मात्र भोळेनाथ येतोय. अंतिम नक्कीच सेकंड स्पेल घेऊन दुसऱ्या षटकामध्ये भोळेनाथला आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल. रोबोट पाटील यांच्यासाठी षटकार आणि चौकारासाठी प्रतीकजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ शॉर्ट टर्म पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, इट्स अ मायटी ह्यूज, मॅक्झिमम षटकार. कल्याण भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान माझी आई माऊले गावदेवी माऊले माझी आई माऊले संतू आई माऊले. कल्याण भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान. षटकार येतोय आणि भव्य स्वागत गोलंदाज भोळेनाथचं इथे मात्र पहिला चेंडूवरती करत असताना राहुलला आपण पाहिलं. ओ दांडी दांडी गोल, षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सने फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. सुटला वारा जोसाचा बदयो मारा पावसाचा माझे जाणकू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझी गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे जाणकू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. विकेट क्रमांक मधाच्या आतमध्ये तिसरा नक्कीच आपण पाहिला तर तो म्हणजेच राहुल पाटीलला माघारी धाडलं गेलं. सलामीची जोडी देखील माघारी धाडली. आता रॉबर्ट पाटील आणि मनीष नक्कीच या दोन्ही बॅटर्सवरती ही जबाबदारी असेल. संघाचा डाव पुढे न्यावा लागेल. चांगली इनिंग त्यांना देखील साकारावी लागेल कारण की आता मात्र धावांवरती ब्रेक लावला जातो. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत. दुसरं षटक आहे आणि भोलेनाथने षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच मधाच्या आतमध्ये दिलं आणि आता मात्र मनीष स्ट्रायकिंगला बॅटर सज्ज होतोय. हो मनीषसाठी हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न इथून होणार नाहीये कारण की फेकी ॲक्युरेट आहे. एकच धाव मिळेल. पुढील मॅच विधी 6667 जय हनुमान पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट जय सोनू आई वडूनवगर अशी पुढील मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचा. या स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय. एसजी एंटरप्राइजेसचे सर्व ऋतिकजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जानकी एंटरप्राइजेस संघाचे खिलाडू देखील बॅक टू बॅक दुसरा विकेट. क्या बात आहे. दांडी दाखवली आणि गोलंदाजाने इथे मात्र दांडी वाकवली. रॉबर्ट पाटील शून्यावरती बाद. गावदेवी माऊले माझी आई माऊले संतू आई माऊले. कल्याण भेवंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान. थँक्यू डीजे. खेळाडू कक्षामध्येच आपण खेळाडूंनी बसायचं या गोष्टीची नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. जी चेअर आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर ठेवली आहे ती आपण वरती स्टेज वरती ठेवा. आपल्यासाठी भव्य दिव्य खेळाडू कक्ष उभारला गेलाय. त्या खेळाडू कक्षामध्येच आपल्याला बसायचं. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल.
आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, त्यांच्या पाठीराख्यांनी थोडंसं आपण बाजूला राहा. ही महत्वाची नियमावली आहे, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र शिस्तीचे पालन करणं गरजेचं आहे. धन्यवाद, आपण सहकार्य केलं. ज्या चेअर्स आपण खाली घेतल्या त्या देखील आपण खेळाडू कक्षामध्ये ठेवा, जेणेकरून तिथे मात्र हो तिथे काय घडेल माहित नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये थँक्यू इझी. इथे मात्र विकेट्सवर विकेट्स घेतले जात आहेत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील दाखल होतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम बादशाह 11 पिंपळगार. पुढील मॅचच्या टॉससाठी विनंती असेल दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी सज्ज राहा. खरं तर आज दुसरी मॅच आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच विधी 6667 जय हनुमान पिंपळगर आणि पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट जय सोनू आई वडूनवगर. पिंपळास आणि वडूनवगर दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संगणक जर टॉस साठी नसेल तर आपल्याला 2 धावांची पॅनल्टी असेल, या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेनं तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल सज्ज होतोय. कुणाल आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सध्या नक्कीच 1चे 2 आणि 2चे 4 हात झाले, परंतु सध्या जबाबदारी त्यांच्यावरती गोलंदाजीच्या. कसं प्रदर्शन होईल हे देखील पाहावं लागेल. कुमारचे श्री आणि श्री कुणाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो. इट्स अ जोकिंग पार्ट, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुणालला देखील. त्याच्या समोर आज बॅटर स्ट्राईक एंडला भावेश आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला महेश सज्जा. गोलंदाज तयार. मनीषा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. कुणाल आणि नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाजचा नॅचरल कडे आपण नेहमीच पाहतोय, परंतु आज सध्याच्या घडीला एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला, तो म्हणजे भोलेनाथने विकेट घेतले, प्रशांतने विकेट घेतले. कुणाल कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. ओ मिस टायमिंग डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतो आणि इथे कुणालने पहिला चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिलाय. कमालीची गोलंदाजी. फलंदाज होते फलंदाज बाज झाले आणि नक्कीच आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा आहेत. पिंपलास आणि सोनू आई वडूनवगर संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहा. पॅनल्टी लागली जाईल, कारण की जर आपला इनिंग ब्रेक मध्ये संघनायक टॉस साठी नसेल. या महत्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संघाचा संघ मालक कल्पेश आता मात्र नक्कीच येणं बाकी आहे, परंतु कशी रणनीती आखली जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण की अजूनही विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रोहित पाटील 8व्या क्रमांकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे हा चेंडू सोडलाय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती आता मात्र जोडली जाते, ती म्हणजेच जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॅटर देखील पाहतोय. हो, इथे मात्र शॉर्ट लेंथ होती, अगदी बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून आणि एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र हलवार गतीने पुढे जात असताना संत आणि शांत सुरुवात मधाच्या आतमध्ये बादशाह 11 पिंपळगर या संघाची राहिली आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 9 आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. जर इथून मात्र संघाला पुढे या ठिकाणी मात्र चाल द्यायची असेल तर चांगलं कार्य करावं लागेल. आमचे गणेश दादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सरसर स्वागत सकाळच्या सत्रामध्ये जानकोई चषक 20-25 पर्वामध्ये.
गोलंदाज तयार होतोय. पुनश्चा गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल लेफ्ट आर्म गोलंदाज आणि इथे मात्र पुनश्चा लेंथ पाहावी लागेल. यस पंचांचे दोन्ही हात समांतर धाव येईल अवंतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या फलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा फलकावरती एक सन्मानजनक स्कोर एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल मधाशातमध्ये बादशाह 11 पिंपळकर या संघाला. कारण की अजय भोळनाथ सरवली पाडा संघाची फलंदाजी देखील तितकी चांगली आहे. खरं तर त्यांच्या कॅप्टनने सांगितलं होतं की नवीन खेळाडूंना संधी दिले आणि नक्कीच ते देखील चांगला परफॉर्मन्स करतील. परंतु सध्याच्या घडीला त्यांच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या षटकामध्ये प्रशांतने 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या षटकामध्ये भोळेनाथने 8 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्या. आणि आता कुणाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. आडव्या पाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. ओहो इथे फेकी ॲक्युरेट आणि इथे धावबादच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. OUT बॅक टू द पवेलियन. वैभव भोईर भक्त आला, वैभव भोईर भक्त आला, शिंगार सजवाला आई माऊलीचा. माझी सांगू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्या. आता मात्र संघाचा संघनायक कल्पेश मधाच्या आतमध्ये येतोय. कल्पेश वरती ही जबाबदारी असेल कारण की आता धावा बनल्या नाहीयेत. पहिल्या डावामध्ये फक्त 21 धावा आहेत आणि या षटकातील आता मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 8 चेंडू निर्णायक असतील कारण की धावा बनल्या नाहीयेत. वाईट होता त्या अनुषंगाने 3च चेंडू झालेत. आमचे स्कोरर देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार. हो चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. नजरअटी दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. पुनश्चा खोलवरती गोलंदाजी सुरू आहे. कुणालचं देखील कौतुक करावं लागेल कारण की एकही मोठा फटका त्याने देखील मारू दिला नाहीये. सातत्याने सिंगल डबलने धावफलक पुढे जात असताना धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. सोनू आई वडुनवगर आणि पिंपळा संघ आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. कुणाल पुनश्चा त्याच्या समोर इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मनीषा बॅट मधून आणि इथे फलंदाज होईल बाद. लागणारा हा तब्बल 8वा झटका टीम बादशाह 11 पिंपळकर या संघाला. फलंदाज बाद. कळस सोन्याचा. माझी सांगू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. माझे गावचे आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. यत्नेश आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज कुणालने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. विचार केला तर 9, 8, 7 असा धावा खर्च केल्यात. प्रशांतने 9, भोळेनाथने 8, कुणालने 7. म्हणजे नक्कीच रेपो रेट खाली डिक्रीज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 6 धावा येतील का कारण की आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धावा आहेत. 8.00च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात आणि आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल टीम बादशाह 11 पिंपळगरला. ओ पहिला चेंडू इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. मिसफील्ड सातत्याने आपण पाहिलं तर होते. धावबाची संधी. ओहो धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद.
रत्नेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत असेल. आणि आता मात्र 9 खेळाडू बाद झालेत आणि आता मात्र ही शेवटची जोडी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ऑल आउट होईल का संघ हे देखील पाहावं लागेल, कारण की धावबाच्या स्वरूपाने इथे मात्र फलंदाज बाद झाले. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रथमेशला आपण आता मात्र पाहतोय. त्यांचा 12वा खेळाडू देखील स्माइल करतोय, कारण की त्याला असं वाटतं की त्याला देखील संधी मिळावी, कारण की 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. परंतु आता मात्र अंतिम खेळाडू मधाच्या आतमध्ये उतरला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 25 धावा आहेत. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. पिंपळास आणि सोनवाई वडूनवगर. वडव्या बाटणे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव तर कंप्लीट. पुनश्च इथे चुकीची कॉलिंग आपण पाहायला मिळाली होती. दोन्ही बॅटर्स मध्ये इथे तालमेल पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने 2 ते 3 बॅटर्स धावबाच्या स्वरूपाने बाद झालेत आणि आता मात्र इथे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकामध्ये 26 धावा. अजूनही 2 ते 3 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर, एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ते घडेल का मधाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल, स्वतः यष्टीरक्षक आणि झेल ड्रॉप. भोलेनाथ होते आणि भोलेनाथने इथे मात्र चेंडू सोडला. झेल घेणं गरजेचं होतं, कारण की आपण पाहिलं तर संधी होती संघाला ऑल आउट करण्याची, परंतु झेल ड्रॉप आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचल्या. चला, या 3 चेंडू नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. सोनवाई वडूनवगर आणि पिंपळा संघ आपण रिपोर्टिंग करा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. रायसिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या अंतिम षटकामध्ये गोलंदाज जतीनला आपण पाहतोय. जतीनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. वडव्या बाटण्या ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न, फेकी ऍक्युरेट. ओहो, आणि दोन्ही गाड्या आता एकाच रुलावरती आणि अक्षरशः सर्व संघाला आता मात्र तंबूच्या दिशेने पाठवले. ऑल आउट. आणि या पद्धतीनं पहिला इनिंगचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा जिंकण्यासाठी 29 धावेंची आवश्यकता असेल. ते म्हणजे टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. चला, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायच्यात. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, करूया टॉस. पुढील दोन्ही संघ आपल्याला ठेवण्यात येईल, या गोष्टीची नोंद घ्या. जर आपला संघ इथे उपस्थित नसेल तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. सन्माननीय इंजिनियर रमाकांतजी वाकडे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल पिंपळा संघ आणि सोनू आई वडूनवगर संघ. जर आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये आला नाही तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. वडूनवगर संघाचे संगणक इथे सज्ज होतात. पिंपळा संघाला विनंती असेल आपले संगणक आपण लगेचच पाठवायचा. पिंपळा संघाचा संगनायक शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा, कारण की वडूनवगर संघाचे संगनायक इथे सज्ज आहेत. गणेशजी भोईर आणि रमाकांतजी वाकडे यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रमाकांतजी वाकडे इंजिनियर आणि गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
तेच आमचे मान्यवर देखील येत आहेत आणि मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल विधी 6667 पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट सोनू आई वडूनगर जानकी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला जानको आई चषक असं अधोरेखित केलंय. जानकी एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला जानको आई चषक असं अधोरेखित केलंय. कॉइन स्पिन करतोय जानको आई चषक असा कॉल आणि जानकी एंटरप्राइजेस येत आहे. यस मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. टॉस जिंकलाय सोनू आई वडूनवगर या संघाने. मॅच देखील सुरू होते. आपण जास्त वेळ घेणार नव्हत. टॉस जिंकला प्रथमतः निर्णय का असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. येस क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर आपण पाहिलं तर पिंपळा संघ आहे. किती धावांबद्दल रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला तर बॅटिंग करायचे तर नक्कीच या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा खूप चांगली आयोजन केलेली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. इथे मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजेच सोनू आई वडूनवगर संघानं प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचच्या नव्हती सलामीची जोडी मधाशातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच संदेश आणि सुजल गोलंदाज रोहित ऑन दी मार्क. चला 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला. आयोजकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्यात. स्ट्रगल करावा लागेल पिंपळगर संघाला. हो पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढल्यात परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. चांगली सुरुवात इथे मात्र नक्कीच मागील इनिंग मध्ये आपण पाहिली. गोलंदाजांचा बोलबाला राहिला होता आणि आता धावा बनवायच्यात 29 बनवायच्यात. ओ बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि चेंडूला फेकून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर मात्र हा चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा धावफलकावरती. सो सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिलाय. पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली मधाच्या आतमध्ये आणि नक्कीच चौकारला त्याच्यानंतर मात्र लगेच स्ट्राईक रोटेट करून दिली. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिंकल्याचं समीकरण आपण पाहिलं तर 29 बनवायच्या. त्या 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आणि इथे मात्र साधा सोपा झेल इथे मात्र देऊन बसलेत आणि कल्पेशने इथे मात्र चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. पिंपळगर गावाची तू निवासिनी कमल्या साऱ्या तुझ्या सुवासिनी कमल्या साऱ्या तुझ्या सुवासिनी कमल्या साऱ्या तुझ्या सुवासिनी हिरवी साडी चोली तुला घेऊन भराला ओट्याल्या मानानी मनाला उठ्याल्या मानानी मनाला उठ्याल्या मानानी कल्पेश पाटील रुपेश भोईर कल्पेश पाटील रुपेश भोईर आले मान घेऊन वरसाचा माझी जानकू आई तुझ्या देवलाचा भिजला कळस सोने. थँक्यू डीजे. जानकुआईचं गुणगान गाणारे संगीत सातत्याने आपण पाहतोय कारण की हे चषक देखील जानकुआईच्या नावानं आहे. पिंपळगर गावाची ग्रामदेवता कुळस्वामिनी जानकुआई आणि तिच्या नावानं इथे मात्र हा क्रिकेटचा थरार सुरू आहे. जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकुआई चषक 20-25 हे पर्व. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सोहम 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. ओ चांगली गोलंदाजी. येथे मात्र हा चेंडू इथे डॉट. अल्पेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपल्याला देखील विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा, एक चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक करून देतोय गोलंदाज रोहित आपल्या संघाला. कारण की 29 बनवायच्यात, इकॉनॉमिकल स्पेल हाताळावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, त्यांच्या आव्हाक्याच्या दूर चेंडू होता, परंतु क्या बात आहे, वेल जज. हाईट आहे आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा त्याने घेतला आणि यज्ञेश होते डीप मिड विकेटला. इथे मात्र धाबा आपल्या संघासाठी रोखल्या आणि या धावा मिळतील, त्यामुळे फक्त 2 आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जय भोलेनाथ सरवली पाडा. कळस सोन्याचा तू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे गावचे आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. आगोटचं पाणी भरलं देवाला, पाण्याने थँक्यू थँक्यू. ती 10:33 पहिला चेंडू फेकला होता. या गोष्टी शिनवून घ्या, कारण की आमचे स्कोरर आमचे दिनेशजी पाटील आहेत, दिनेशजी बांबरे आहेत. यस, पंचांची भूमिका अचूक साकारत आहेत. त्याचं स्कोरर म्हणून देखील आमच्या सोबत आता सध्या जोडलेत आणि योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत. कारण की 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला. 15 मिनिटांमध्ये निर्धारित वेळेमध्ये 3 षटक जर पूर्ण केले नाहीत तर एक क्षेत्ररक्षक शेवटच्या अंतिम षटकामध्ये इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल पॅनल्टीच्या स्वरूपाने. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत सातत्याने आम्ही पोहोचवतोय, कारण की स्पर्धा शिस्तबद्ध आहे. काल वेळेवरती नक्कीच आपण पाहिलं तर मॅचेस झाल्या होत्या आणि सर पहिल्यांदाच 4 वाजता घरी पोहोचणारा पहिला समालोचक असेल त्याने स्पर्धा कव्हर केली आणि 4 वाजता पोहोचलो. परंतु काही हरकत नाही, आज देखील स्पर्धा वेळेवरती होईल यात मात्र शंका नाहीये, कारण की आज देखील वेळेचं बंधन आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. फटका दमदार आहे आणि इथे मात्र उंची देखील जास्त आहे. समालोचन कक्षाला आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार आणि दरम्यान शुभागमन होते सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचं आणि बाबूलालजी शेलके साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या मुख्य मंचावरती आता मात्र मान्यवरांचं शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकोई चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या षटकाराच्या मदीनं 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा आणि आता मात्र आणखी एक धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार आभाळ भरलाय, तुफान उठलाय, परतन पावसाच्या धारा. आभाळ भरलाय, तुफान उठलाय, परतन पावसाच्या धारा. सुटलाय गार गार वारा, गोमावले जाणतो आई तुझे दारा. सुटलाय गार गार वारा, गोमावले जाणतो आई तुझे. थँक्यू डीसी. बॅक टू बॅक 2 षटकार आणि मधुशेठ माळी साहेबांचं देखील आगमन झालंय आमच्या मंचावरती. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अनेक मान्यवर आता मात्र आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करत असताना, कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. मानाची सन्मानाची पिंपळगाव गावाचा मान उंचावेल अशी बहुचर्चित नामांकित स्पर्धा जानकोई चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि मात्र षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का ॲज अ बॅटर सुजलच्या बॅटमधून. ओ चांगला चेंडू, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. अंगद पाटील यांची आठवण करून दाखवणारी ही गोलंदाजी आहे, कारण की सातत्याने आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचा उपयोग तो करत असतो आणि सध्याच्या घडीला बॅक टू बॅक 2 षटकारानंतर भावेशने इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. ब्रह्मास्त्र काढला आपल्या पेठाऱ्यातून आणि हा चेंडू इथे निर्धाव. जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावा अजूनही बनवायच्या. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती विकेट केला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या दूर. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु
2 धावा इथे मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा कंप्लीट चांगली या ठिकाणी मात्र बॅटिंग पाहायला मिळते ऍज अ बॅटर सुजलच्या माध्यमातून, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्याच्यानंतर मात्र या 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 7 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. या षटकातील हा 5वा चेंडू आहे. हो, फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील लॉंग ऑफला आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धाब्याने आता मात्र नक्की संघाचं धावफलक पुढे सरसावत असताना, फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटला राहिला होता तो म्हणजे संघ बादशाह 11 पिंपळगर संघ. संपूर्ण संघ इथे मात्र ऑल आउट झाले होते. त्या अनुषंगाने कुठेतरी धावा कमी बनल्या आणि आता मात्र त्याच या ठिकाणी मात्र बेनिफिट मिळत असताना मधोदशा आतमध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील वाईडिश लॉंग ऑनला आणि झटका क्रमांक 2 मधोदशा आतमध्ये फलंदाज सोहम बॅक टू द पविलियन. भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान माझी आई माऊले गावदेवी माऊले माझी आई माऊले संतू आई माऊले कल्याण घेऊंडीचे रस्त्यान भगवा झेंडा डोलतल्यान अन मांडीला गोथाटान आई बैसली पिंपल घरान चांगली कामगिरी राहिली आहे इथे मात्र नक्कीच गोलंदाजाची देखील. अंतिम चेंडूवरती विकेट घेतला भावेशने. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्यात आणि नवीन बॅटर मधोदशा आतमध्ये दाखल होते जतीन आणि गोलंदाजी ट्रॅकवरती यज्ञेश जोशीला आपण पाहणार आहोत, कारण की आता 12 चेंडू आणि धावा रोखायच्यात 6. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की मागील षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले होते भावेशच्या अगेन्स्ट. त्याच्यावरती पुनश्चा कमबॅक झाला होता जय भोलेनाथ सरवली पाडा या संघाचा. आता मात्र यज्ञेश जोशी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट नक्कीच आता मात्र पुनश्चा सुजल दाखल होतोय. सुजलने 2 षटकार मारलेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पिंपळा संघाला आणि नक्कीच सोनवाई वडुनवगर संघाला पाहणार आहोत. दोन्ही ताकदवर संघ आता मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओ मिस्टामिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. डाऊन दी बॉल येत आहेत प्रथमेश आणि इथे मात्र चांगला अनुमान लावला, चांगलं जजमेंट. फलंदाज बाद सुजल माघारी परततोय. आई तुझं सत्व दाही दिशान साक्षात दिला या पिंपल घरा तेज सूर्याचं तुझे डोल्यान ध्यान ठेवी ते साऱ्या गावा कपिल पाटील मधोदशा आतमध्ये नवीन बॅट्समन दाखल होतोय आणि यज्ञेश जोशी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केल्या. अजूनही 6 धावा बनवायच्या. ओहो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. आपण इथे कुठल्या पद्धतीचं प्रेडिक्शन लावू शकत नाही, भागीत करू शकत नाही. जोपर्यंत अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगू शकत नाही, कारण की आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 6. 10 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आता मात्र चेंज केली जाते. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला आयोजकांनी. लेझी क्रिकेट जरूर राहिला होता. 2 षटकार आले होते. ते जर 2 षटकार कदाचित आले नसते तर अजूनही सामन्यामध्ये एक रोमहर्षकता पाहायला मिळाली असती, परंतु सध्याच्या घडीला जे झालं गेलं ते विसरून जाऊन आता मात्र चांगली गोलंदाजी यज्ञेशला देखील करावी लागेल. 6 धाबा अजूनही बनवायच्यात. 10 चेंडू शिल्लक आहेत. समोर ॲज अ बॅटर कपिल पाटील. ओ मिस्टामिंग आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोचतोय. झेल ड्रॉप. झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच नेहमीच आपण म्हणत असतो, परंतु इथे जर हा झेल टिपला असता तर कदाचित अजूनही 6 धावा
उर्वरित राहिल्या असत्या, परंतु झेल ड्रॉप झाला आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 5. साधा सोपा झेल होता. चेंडूच्या मिरिट पर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते, परंतु चुकीचा अनुमान लागला, जजमेंट चुकीचं राहिलं आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा जिंकण्यासाठी 5 अजूनही बनवायच्यात. हो, इथे मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्डला बीट करतोय क्षेत्ररक्षक. इथे मात्र मधाच्या आतमध्ये धाव सुरू आहे आणि तत्पूर्वी या धावा मिळतील, त्या म्हणजे तब्बल 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 26 धावा. 3 धावा अजूनही बनवायच्या आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू 3 धावा. नक्कीच या षटकामध्ये या धावा बनतील का हे देखील पाहावं लागेल, कारण की आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघानं. फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार आणि या चौकारानं हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघानं. सरवलीपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम बादशाह 11 पिंपळकर संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच, 3 विकेट ज्याने घेतले, दांडी गुल केली, भोलेनाथ ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. चला भोलेनाथ आपण देखील या.